हेलो पीपल. तर उद्या मी चालली आहे एका राईडला म्हणजे मी चालली आहे कोल्हापूरला. सो कोल्हापूर इज ऑलवेज इन माय रायडिंग लिस्ट. सो माझी फर्स्ट बाईक पण मी आता कोल्हापूरलाच घेऊन जाणार आहे. अँड कोल्हापूरला जायच्या आधी प्लॅन थोडासा चेंज आहे. इथून मुंबईवरून निघाल्यावर मी वाईला हॉल्ट घेणार आहे. वाईला हॉल्ट घेणार आहे 2 कारणांसाठी. एक तर कॉर्पोरेट मजदूर असल्यामुळे सुट्ट्यांचे प्रॉब्लेम आहेत. सो मला दुपारी माझ्या ऑफिसचं लॉग इन करायचं आहे, रिमोट लॉग इन. सो मी कुठचं तरी छान हॉटेल बघून तिकडे दुपारी स्टे करून लॉग इन करून ऑफिसचं काम करून मग परवा आम्ही कोल्हापूरला जायला निघणार आहे. सो उद्याचा प्लॅन असा आहे की उद्या इथून निघायचं, वाईला जायचं, तिथे एका हॉटेलमध्ये चेक इन करायचं, ऑफिसचं लॉग इन करायचं, काम करून झोपायचं आणि परवा निघायचं. सो असा एक प्लॅन आहे. आणि दुसरा ऑप्शन दुसरा ॲड ऑन ह्याच्यात हा आहे की वाईला जाता जाता देर इज वन फ्रेंड ऑफ माइन जिला बाईक दाखवायची राहून गेलेली. अँड शी इज अ रिअली व्हेरी डिअर अँड क्लोज फ्रेंड ऑफ माइन. तर तिला मी प्रॉमिस केलेला, ती आधी इथे मुंबईला राहायची, लग्न झाल्यावर ती वाईला गेली आहे. तर तिला मी प्रॉमिस केलेलं की जेव्हा कधी माझी नवीन बाईक येईल तेव्हा मी स्वतः ती बाईक घेऊन तुझ्याकडे येईन तुला दाखवायला. व्हिडिओ कॉलवर मी तिला दाखवून झाली आहे, पण मला पर्सनली पण तिला जाऊन भेटायचं, कारण लग्न झाल्यानंतर मी तिला भेटलीच नाही आहे, का लग्नाच्या वेळेस पण मला जाता नाही आला फॉर सम रिझन. सो असा सगळा प्लॅन आहे. 2 हॉल्ट आहेत, एक वाई आणि एक तिचं घर. उद्या सकाळी प्लॅन आहे 5 वाजता निघण्याचा. तर आता व्लॉगमध्ये आपण पुढे बघू की मी किती वाजता उठते आणि किती वाजता निघते. सो हिअर आय गो. बाय, गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया. इट इज 5:50 ऑन द क्लॉक आणि आम्ही निघालेलो आहोत फायनली. 5ला निघायचा प्लॅन होता लाईक आय सेड, बट उशिरा उठल्यामुळे थोडासा लेट झाला, जास्तच लेट झाला, 1 तास लेट झाला. बट नो वरीज. आता म्हणजे ऑल द वे टू कोल्हापूर आम्हाला नाही करायचं आहे आज. सो वाईला पोचू आम्ही मॅक्झिमम 2 वाजेपर्यंत, विच इज फाईन. 2 वाजता मग मला लॉग इन करता येईल. आता इथून डिरेक्टली मी तुम्हाला भेटते लोणावळ्याला. आपण हा व्लॉग चालू करूया, तोपर्यंत रस्ता मोकळा आहे. तर पटापट मी कवर करून घेते. द मेन पॅच विच आय एम अफ्रेड ऑफ इज द लोणावळा खंडाला घाट, जिकडे मी फर्स्ट टाईम बाईक काढणार आहे. प्रोडक्टच्या वेळेस मी काढलेली एफझी, तेव्हा काही वाटलं नव्हतं बिकॉज ग्रुप होता ना पूर्ण. तर आय वॉज लाईक की कुछ हो गया तो ॲटलिस्ट देर आर पीपल. आता इथे पण असतीलच नो डाऊट, बट ते कसं आहे, एवढी मोठी बाईक आहे, रस्त्यात कुठे त्या घाटामध्ये ट्रॅफिकच्यामुळे जर थांबली तर मग माझे पाय आणि तो घाटाचा स्लोप थोडंसं मला डिफिकल्ट होईल. पाय कितपत टेकतील आणि त्या स्लोपवर कितपत मला बाईकचं वेट मॅनेज होईल ते बघायला पाहिजे. सो मी भेटते तुम्हाला खंडाळा घाट आपला चालू व्हायच्या आधी. चलो, लेट्स गेट मूव्हिंग. सो इट इज 6:50 AM ऑन माय क्लॉक आणि आता आम्ही पोचलो आहोत खालापूरला. आता इथून लोणावळा ला पोचायला नाही म्हटलं तरी एक
अर्धा तास तरी जाईल, अर्धा तास गेलं पाहिजे. अँड सो फार सो गुड, लाईक मुंबईकर निखिल सेज. आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी ठीकठाक चालवली आहे गाडी. का ठीकठाक चालवली आहे? कारण ट्रॅफिक नव्हतं. ट्रॅफिकमध्ये मी चांगलीच चालवते. फक्त ट्रॅफिक आला की थोडाफार असं माझं तराजू होऊन जातो. कधी लेफ्ट कधी राईट, पाय टिकत नाहीत, तर ऐसा थोडासा गडबड होत आहे. बट इट इज गोईंग गुड. आय एम जस्ट होपिंग अगेन की माझा तो खंडाळाचा घाट पण नीट क्रॉस होऊ दे. आणि हां, बाकी काय नाही, सगळे छान छान चालू आहे. मध्ये थोडंफार गडबड झालेली माझ्याकडनं. मध्येच न्यूट्रलच काय पडला सेकंड टाकताना. मग मी फर्स्ट न टाकता म्हणजे मी न्यूट्रलला पडल्यावर डायरेक्ट आधी फर्स्ट टाकलं पाहिजे होतं. फर्स्ट न टाकता मी टप सेकंड टाकलं. तिकडे एक मिस्टेक झाली. त्यानंतर काहीतरी थर्डपासून फोर्थवर शिफ्ट करताना RPM काहीतरी अति जास्त झाला का काय सीन झाला गॉड नोज. माझं पूर्ण स्पीडोमीटर फुल असं रेड झाला आणि गॉड नोज काहीतरी ब्लिंक करायला लागलं. आय वाज लाईक व्हॉट इज दिस. म्हणजे मला माहीत नाही की काय आहे. जर तुम्हाला माहीतच असेल तर प्लीज कमेंट डाऊन करा की व्हॉट इज दॅट. अँड इट विल हेल्प मी टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. अँड या असं 2 ह्याच मिस्टेक्स झाल्यात माझ्या. अँड वन गुड थिंग, इकडच्याच एका लोकलनी मला असं गुड थम्सअप दिलं आहे, विच मेड माय मॉर्निंग अ व्हेरी गुड मॉर्निंग. नाव इट इज खंडाला 27 kilometers हिअर ॲज यू कॅन सी. सो खंडाळा चालू व्हायच्या आधी आपण भेटूया. तेव्हा मी जी पॅनिक झोनमध्ये असेन, यू गाईज हॅव टू सी दॅट. आत्ताच विचार करून माझं थोडंसं धकधुक व्हायला लागलं आहे. सो लेट्स मीट देअर. हां म्हणजे क्लच ओढू नको असं. तू चालवतो का? हां. गणपती बाप्पा, आता आपल्याला खंडाळ्याचा घाट घ्यायचा आहे आणि मला असं खूप धकधुक होत आहे. गणपती बाप्पा मोरया. केलं पाहिजे. सेकंडवरच मी घाटात चढवणार आहे. साईडनी गाड्या जायच्यात जाऊ दे, मी लेफ्टला ठेवणार आणि सेकंडवर हळूहळू चढवणार. कारण मला माझा पोपट नाही करून घ्यायचे आणि कुठे इंज्युअर्ड पण नाही व्हायचं आहे. गणपती बाप्पा, मला खूप भीती वाटते, खूप. म्हणजे मला फेसवरती तुम्हाला कदाचित कळणार नाही आणि माझ्या बोलण्यातून पण नाही कळणार, बट पोटात गोळा आला आहे मला सॉलिड. असं मला प्रोडक्ट चॉईस झालेलं. आता नवीन गाडी आणि सेकंड टाईम होत आहे. लेट्स बिगिन. चढू? बसू? तिथून बसू? नाही, मला तिथून बसायची सवय करायची. जमेल ना? गणपती, मला पॅनिक होते. मी थोडं हवा येऊ दे मला. थांब थोडंसं. गणपती बाप्पा, विश मी लक अँड बी विथ मी. I'm so scared. Let's do this. फक्त माझ्या वाटेला हॉल्टवाला ट्रॅफिक नाही असलं पाहिजे, मूविंग ट्रॅफिक असलं पाहिजे. हां, बस. चला लेट्स गो. असं जावंच नाही वाटत मला गावात. आय स्वेअर. काय? हां, हो, हां. ओके, सो इट इज सेकंड gear.
थर्ड गियर, थर्ड वरतीच ठेव की सेकंड वर टाकू गाडी. मम्मा मला एका पॉइंटला ना मला असं रडायला येतं, एवढी मी घाबरते. शिट. थर्ड वर टाकली हा, सेकंड वर टाकू. नाही जाते. प्लीज गणपती बाप्पा प्लीज. थर्ड वर आहे मी आता. ओके, पुढे रस्ता मोकळा आहे अँड शार्प टर्न आहे. सेकंड वर टाकली आहे मी. थोडंसं चढण आहे. गणपती बाप्पा प्लीज हेल्प मी आउट. गणपती बाप्पा प्लीज हेल्प मी आउट. मी या टेम्पोच्या मागेच राहणार आहे. 4 2 5 6. सेकंड. हां ओके, असाच रस्ता मोकळा असू दे प्लीज. मला गाडी जास्त लीन नाही करायची आहे, कारण जर माझा बॅलन्स गेला तर मला तो हँडल नाही होणार. आता मी थर्ड वर टाकली आहे. एकदा मी वरती पोचली की मी थांबणार आहे आणि थोडं स्वतःला काम डाऊन करणार आहे. समोरून कोण नाही येत आहे. कम ऑन गर्ल, यू कॅन डू इट. पुल 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 पुल. काकांना पप्पी दिली असती. कम ऑन गर्ल, यू हॅव टू डू इट. येस, आय नीड टू डू दिस. झालं माझं. थर्डवरच आहे मी. इथून पण मी थर्डवरतीच चढवू का? हां चढवू शकते. पुढे काय आहे मला बघू दे जरा. ओके, मी पुढे गेल्यावर डिसाईड करते. सध्या ये हां, बट मी ना लेन सोडते आहे माझी. दॅट इज नॉट गुड. सेकंडवर टाकलेली आहे. आय एम गोईंग व्हेरी व्हेरी स्लो. फर्स्टवर टाकू. ओके निकिता, कमान 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 निकिता. ये गर्ल. थर्ड सेकंड पुल 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 पुल. शिट, I am so, oh shit, oh shit, oh shit. मी आता तिकडे घाटामध्ये जाणार होती. थोडंसं टर्निंग रेडियसचा अंदाज यायला मला टाईम जातो आहे. येस ओके, आता मला इथून लेफ्टला जायचं आहे. कम ऑन गर्ल, पुल पुल पुल, कीप पुलिंग. सेकंड गिअरवर आय एम पुलिंग. मला हे टर्निंग रेडियस ना थोडंसं प्रॅक्टिस करावं लागलं. मी खूप लांबून घेते, ज्याच्यामुळे ना मी लेनच्या बाहेर जाते थोडी. विच इज नॉट अ गुड थिंग टू डू वेन यू आर रायडिंग. गुड. आत्तापर्यंत गुड हॅश. थँक्स टू गण. थांब. सी दिस इज व्हॉट हॅपन्स. थांब, आपण उचलूया. असं उचल. हा 1 2. हाँ थैंक यू. हाँ नहीं, यहाँ से अचानक गाड़ी आया ना तो मिसबैलेंस हो गया, इसके लिए गिर गया. हाँ नहीं हाँ. फर्स्ट फॉल ऑन माय बाइक गाइस. ओह शिट. हाँ इथे लागलं थोडं.
गाडीला जाऊ दे, तू बॅग काढ, तुला साफ कर. इकडे मी तू टाकते तू चढ. आता करते मी बाईकचं इन्स्पेक्शन. बाईकला काय झालंय, नकल गाडीला थोडासा स्क्रॅच आलाय. क्लच इज ऑल फाईन. मिररला थोडासा स्क्रॅच आलाय. दॅट्स इट. ओके, वी आर गुड टू गो. थांब, मला ना कॉन्फिडन्स नाही येत आहे. हे ऑन आहे. पायातला ब्रेक पकडून ठेवायचा आहे. क्लच, मिरर, क्लच पुल, गाडी ऑन. हळूहळू. नाही होते, नाही होते. आई ग, पायातला ब्रेक, आय मीन रेड ब्रेक. यार प्लीज कमेंट ना करू. क्लच ओढलाय. कूल. मागे रिक्षा आहे. लेट हर गो, अदरवाइज आय विल पॅनिक माय सेल्फ. पडून थोडा टाईम पण नाही झाला आहे मला. गणपती बाप्पा, विल आय बी एबल टू डू दिस? नाही, मला काढायची आहे. थांब थांब मॅन. ओ शेट, बघितलं, हीच भीती होती मला जेव्हा मी घाटात होती. काहीतरी सीन झालाय, गुडघ्याला रक्त होतं. पॅनिक हो, असा घाम फुटलाय मला. यू ओनली लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. त्या माणसाने सिग्नल दिलेला, मीच कन्फ्यूज झाली अँड देन मी असं डड पॅनिक होऊन ब्रेक मारलाय. जर मी त्याच इन्सिडेंटवरती अडकून राहिली तर मग आजची राईड आपली कंप्लीट नाही. न्यूट्रल. गणपती बाप्पा, दिस इज नॉट डन. आई एम नॉट हॅपी विथ यू गणपती बाप्पा. फाइनली आता मॅप्रोला पोचून थोडासा खुद को साफ करने का. इकडे लागलं आहे, गुडघ्याला लागलं आहे. थोडंसं हँडवॉश करून ते जखम नीट करून थोडंसं पेटपूजा करून घेते. मला इट इज नॉट दॅट की मला पडायला आवडत नाही, बट सिली मिस्टेक्समुळे पडायला आवडत नाही. आता जी मी पडली ती सिली मिस्टेकमुळे पडली. समोरची चूक नसताना माझी चूक होती म्हणून मी पडली. हां, ये